नमस्कार. माझं नाव राजेश पठारे. मी लगभग 2.5 वर्षाचा असताना बालगृहामध्ये आलो होतो आणि 2003 ला मी बालगृह सोडलं. मित्रांनो, ज्यावेळेस मी बालगृहामध्ये एंटर करलो, काही वर्ष गेल्यानंतर मला असं रिअलाइज झालं की यार, सगळ्या गोष्टी बालगृह आपल्याला अवेलेबल करून देतं. म्हणजे अभ्यासापासून, अभ्यासाच्या पुस्तकापासून ते आंघोळच्या साबणापर्यंत ए टू झेड जे सुद्धा दैनंदिन रुटीन मधल्या जे सुद्धा गोष्टी लागतात ते सगळं ए टू झेड बालगृह आपल्यासाठी अवेलेबल करून देत असतं. बालगृह म्हणजे एक अनाथ मुलांचं एक गाव असतं. ज्यांना कोणी नसतं त्यांच्यासाठी एक सुंदर असा प्लॅटफॉर्म तयार झालेला असतो. तिथे असे घरं असतात आणि त्या घरामध्ये 12, 13, 10, 12 अशी मुलं राहत असतात आणि वेगवेगळ्या विचारांची मुलं ज्यावेळेस एकत्र येतात आणि त्या मुलांना कंट्रोल करण्यासाठी, त्यांना चांगले संस्कार देण्यासाठी एक महिला तिथं आयोजित केली जाते. तिला आम्ही आई असं म्हणतो. तर ह्या आईचं काम असतं की ज्यावेळेस मुलं आपापसात लढतात त्यावेळेस त्यांना योग्य न्याय देणं, समजून सांगणं, त्यांचं संगोपन करणं व्यवस्थित. कारण की आई हा रोल इथं खूप 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 इम्पॉर्टंट असतो. त्याच्यामुळं आई काय आहे हे आम्हाला तेव्हाच कळालं होतं. खूप चांगले संस्कार देणारी आई असते.